तर इथे मी अर्धी वाटी मुगाची डाळ 3 तास भिजत ठेवली होती। ही डाळ चांगली मुरलेली आहे। डाळ तुम्ही रात्री सुद्धा भिजत ठेवू शकता। डाळ भिजल्यानंतर यातलं हे सगळं पाणी काढून घ्यायचं आणि डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची। त्यानंतर इथे प्लेटमध्ये मी 3-4 हिरव्या मिरच्या कट करून घेतल्या आहे। 5-6 लसणाच्या पाकळ्या घेतल्या, थोडासा कढीपत्ता घेतला आहे, हे यामध्ये घालून घ्यायचं। त्यानंतर यात अर्धा चमचा जिरं घालायचं आणि डाळ मिक्सरमधून अगदी बारीक वाटून घ्या। जेवढे शक्य होईल तेवढे डाळ अगदी बारीक वाटून घ्या। तर बघा डाळ मी अशा प्रकारे अगदी बारीक वाटून घेतली आहे। यात डाळ वाटताना 3-4 चमचे पाणी घातलं होतं, त्यामुळे डाळ अगदी बारीक वाटल्या गेली। आता एका मोठ्या भांड्यामध्ये 1.5 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं, पीठ चाळून घ्यायचं आणि आता ही मिक्सरमधून वाटलेली पूर्ण डाळ यामध्ये घालून घ्यायची। अर्धी वाटी मुगाच्या डाळीसाठी 1.5 वाटी गव्हाचं पीठ हे अगदी बरोबर प्रमाण आहे। पण जर तुम्ही डाळ वाटताना पाणी थोडं जास्त घातलं असेल तर पीठ थोडं जास्त लागू शकते किंवा डाळ घट्ट वाटली असेल तर पीठ कमी लागेल। आता यात अर्धा चमचा हळद, चवीनुसार अर्धा चमचा मीठ घालायचं। त्यानंतर 1 चमचा तीळ, अर्धा चमचा ओवा, ओवा असा हातावर घासून घालायचा, यामुळे ओव्याची टेस्ट आणि स्मेल छान उतरते। त्यानंतर यात बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि पीठ मळून घ्यायचं। आधी पाणी न घालताच पीठ मळून घ्या। त्यानंतर डाळ वाटलेल्या मिक्सरच्या भांड्यामध्येच थोडं पाणी घालून यामध्ये घालून घ्या। अगदी थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं। चपातीसाठी जसं पीठ मळतो त्यापेक्षा थोडं घट्ट पीठ मळायचं। तर 2-3 मिनिटं मी पीठ चांगलं मळून घेतलं। आता यावर चमचाभर तेल घालायचं, पुन्हा पीठ मळून घ्यायचं आणि आता यावर झाकण ठेवून 10 मिनिटं हे पीठ मुरू द्यायचं। आता 10 मिनिटांनंतर पाहूया, पीठ चांगलं मुरलेलं आहे। पुन्हा थोडा वेळ मळून घ्यायचं आणि आता याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे। याच्या आपण छान खमंग खुसखुशीत पुऱ्या बनवणार आहोत। तर त्यासाठी मी असा एक छोटा गोळा करून घेते। याला आधी पीठ लावून घ्यायचं आणि पुरी लाटून घ्यायची। खूप पातळ पुरी लाटायची नाही आणि खूप जाडही बनवायची नाही। खूप पातळ पुरी लाटली तर ती मग फुगत नाही, त्यामुळे अशा थोड्या जाडच पुऱ्या लाटून घ्या। पण खूप जास्तही जाड पुऱ्या लाटू नका, नाहीतर मग ते तेलकट होतात। असे छोटे छोटे गोळे बनवून तुम्ही पुरी लाटून घेऊ शकता किंवा एक मोठा गोळा बनवून त्याची पोळी लाटून घ्या। त्यानंतर वाटीने त्याचे छोटे छोटे पुऱ्या बनवून घ्या, म्हणजे एकसारख्या आकाराचे येईल। तर मी इथे सगळ्या पुऱ्या लाटून घेतल्या आणि पुरी तळताना हा पुरीचा जो खालचा भाग असतो हा तेलात सोडायचा आणि वरचा भाग तेलात वरती असला पाहिजे, यामुळे पुरी चांगली फुगते। तर पुरी तळण्यासाठी इथे कढईमध्ये मी आधीच तेल तापवायला ठेवलं होतं। तेल आधी चांगलं तापवून घ्यायचं, त्यानंतर गॅस मीडियम फ्लेमवर ठेवायचा आणि पुऱ्या तळताना ते अशा वरून थोड्या दाबायच्या, यामुळे पुरी चांगली फुगते। बघा ही पूर्ण पुरी फुगली आहे। आता पलटून दुसऱ्या बाजूने तळून घ्यायची आणि पुऱ्या तेलात सारख्या पलटवायच्या नाही, एका बाजूने एकच वेळा तळून घ्यायची। बघा दोन्ही बाजूनी पुरी तळल्या गेली। आता प्लेटमध्ये काढून घेऊयात। तर याच प्रकारे सगळ्या पुऱ्या तळून घ्यायच्या। तर मी 4-5 पुऱ्या तळून घेतल्या आहेत। ह्या पुऱ्या तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता किंवा नुसतं अशाही खायला ह्या पुऱ्या खूप टेस्टी लागतात, कारण यामध्ये आपण तिखट मीठ सगळे मसाले घातले आहेत आणि खूप लवकर ह्या पुऱ्या तयार होतात। सकाळी नाश्त्याला बनवा किंवा एखाद्या दिवशी जेवणासाठी बनवू शकता। तर इथे मी 1 वाटी रवा घेतला आहे, बारीक रवा घ्यायचा। आता यात अर्धी वाटी दही घ्यायचं। जेवढा रवा घेतला असेल त्याच्या अर्ध दही घ्यायचं। दही रव्यामध्ये मिक्स करून घ्यायचं। हे व्यवस्थित मिक्स होण्यासाठी यामध्ये थोडं पाणी घालायचं। आणखी थोडं पाणी घालून घेऊयात। तर रवा भिजवण्यासाठी अर्धी वाटी दही आणि अर्धा ते पाऊण वाटी पाणी घातलं। आता यावर झाकण ठेवायचं आणि अर्धा तास रवा मुरू द्यायचा। आता अर्ध्या तासानंतर पाहूया, रवा चांगला मुरलेला आहे। थोडा घट्ट झाला तर यात आणखी थोडं पाणी घालून रवा भिजवून घ्यायचा। जसं आपण इडलीचं बॅटर बनवतो त्याप्रमाणे हे बनवून घ्या। खूप घट्टही नको आणि खूप पातळ पण नाही। आता यात आपल्याला काही भाज्या घालायच्या आहेत। इथे मी एक छोटा बारीक चिरलेला कांदा घेतला, एक टोमॅटो बारीक कापून घेतला, थोडी कोथिंबीर घेतली,
थोडी मेथीसुद्धा घेतली आहे. मेथीचे फक्त पानं घ्यायचे आणि बारीक चिरून घ्यायचे. त्यानंतर गाजर किसून घेतलं आणि थोडं अद्रक किसून घेतलं आहे. यामध्ये तुम्ही आणखी भाज्या घालू शकता. शिमला मिरची घालू शकता, बीन्स घालू शकता, पत्ताकोबी किसून घालू शकता. जेवढ्या भाज्या घालाल तेवढाच हा नाश्ता खूप पौष्टिक होतो. सगळ्या भाज्या घालून घेतल्या आहेत. आता यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला घालायचा, अर्धा चमचा चिली फ्लेक्स. याऐवजी तुम्ही लाल तिखट किंवा हिरव्या मिरच्या बारीक चिरून घालू शकता. त्यानंतर अर्धा चमचा धनेपूड आणि अर्धा चमचा जिरेपूड घालायची. हे सगळे मसाले यात मिक्स करून घ्यायचे आणि आता यात 1 चमचा मीठ घालायचं. मीठसुद्धा यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्या. मिश्रण आपलं तयार झालं आहे. आता सगळ्यात शेवटी मी थोडा पाव चमचा सोडा घालते. सोडा घालणे ऑप्शनल आहे. सोडा न घालता सुद्धा तुम्ही हा नाश्ता बनवू शकता. सोडा घातल्यानंतर मिश्रण खूप जास्त वेळ फेटायचं नाही. याचे आपण छान व्हेजिटेबल पॅनकेक बनवणार आहोत. तर इथे गॅसवर मी छोटा पॅन गरम करायला ठेवला आहे. यात 2 चमचे तेल घ्यायचं. तेल गरम झालं की थोडी मोहरी घालायची. मोहरी तडतडली की कढीपत्ता घालायचा, थोडे तीळ घालायचे आणि हे मिश्रण असं यामध्ये पसरवून घ्यायचं. हे खूप जाड बनवू नका. जाड बनवलं तर शिजायला वेळ लागतो. आता यावर झाकण ठेवायचं आणि 4-5 मिनिटं हे लो फ्लेमवर भाजून घ्यायचं. आता 5 मिनिटांनी झाकण काढून पाहूया. बघा वरच्या बाजूने सुकलं आहे. आता पलटून हे दुसऱ्या बाजूने सुद्धा भाजून घ्यायचं. दुसऱ्या बाजूने सुद्धा मी हे 2-3 मिनिटं भाजून घेतलं. आता प्लेटमध्ये काढून घेऊया. तर याच प्रकारे हे सगळे पॅनकेक बनवून घ्यायचे. यामध्ये आपण भरपूर भाज्या घातल्या आहेत, त्यामुळे हे खूप टेस्टी आणि हेल्दी झाले आहेत. हे तुम्ही टोमॅटो केचप सोबत किंवा कोणत्याही चटणी सोबत खाऊ शकता. बघा एवढ्याच जाडीचे बनवायचे. यापेक्षा थोडे पातळ बनवले तर चालेल, पण जाड बनवले तर ते शिजायला वेळ लागते. एक मी कट करून दाखवते. बघा आतमध्ये पण व्यवस्थित शिजले आहे. हे असे छोटे छोटे व्हेजिटेबल पॅनकेक्स तुम्ही मुलांना टिफिनसाठी बनवून द्या किंवा नाश्त्यासाठी बनवा. खूप हेल्दी आहे, बनवायलाही सोपे आहे आणि पटकन तयार होतात. तर सगळ्यात आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक ठेचा तयार करून घ्यायचा. त्यासाठी इथे प्लेटमध्ये मी 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहे. 2-3 हिरव्या मिरच्या कट करून घेतल्या आहे. अर्धा चमचा जिरं आणि थोडं अद्रक घ्यायचं. आताच थोडी कोथिंबीर सुद्धा घालायची आणि याचा मिक्सरमधून जाडसर ठेचा करून घ्यायचा. ठेचा तयार करून घेतलाय. आता पीठ मळून घेऊयात. तर त्यासाठी आधी 1 वाटी ज्वारीचं पीठ घ्यायचं, अर्धी वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी बेसन घ्यायचं. बेसन घातल्यामुळे बाइंडिंग चांगली येते आणि टेस्टही छान येते. त्यानंतर अर्धी वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं. तांदळाच्या पिठामुळे रेसिपी छान क्रिस्पी होते. तांदळाचं पीठ असेल तर घाला किंवा नाही घातलं तरी सुद्धा चालेल. आता यात काही मसाले घालून घ्यायचे. तर अर्धा चमचा ओवा, 1.5 ते 2 चमचे तीळ घ्यायचे, पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट. इथे मी काश्मीरी लाल मिरची पावडर घेतली आहे, यामुळे रंग छान येतो. यामध्ये आपण ठेचा सुद्धा घालणार आहे, त्यामुळे चटणी कमीच घालायची. त्यानंतर अर्धा चमचा जिरेपूड, 2 चमचे धनेपूड, चवीनुसार मीठ घालायचं. त्यानंतर मिक्सरमधून बारीक केलेला हा ठेचा घालायचा. पूर्ण ठेचा घालून घ्या. पाव वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. त्यानंतर इथे वाटीमध्ये मी 2 मोठे कांदे अगदी बारीक बारीक कट करून घेतले आहेत, हे घालायचे. आता हे सगळं पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि पीठ मळून घ्यायचं. याचे आपण छान खमंग थालीपीठ बनवणार आहोत. कांद्याचे थालीपीठ बनवणार आहोत म्हणून कांदा जास्त घातला. थालीपीठसाठी पीठ भिजवताना ते खूप घट्ट भिजवायचं नाही आणि खूप सैली नको. पीठ जर घट्ट भिजवलं गेलं तर थालीपीठ खाताना कोरडे लागतात आणि सैल भिजवलं गेलं तर ते व्यवस्थित थापलं जात नाही. त्यामुळे पीठ थोडं नरमच भिजवायचं. तर बघा पीठ असं मी थोडं सैलच भिजून घेतलं आहे. आता हाताला थोडं पाणी लावून पिठाचा गोळा करून घ्यायचा. थालीपीठ बनवण्यासाठी पोळपाटावर असा एक सुती कपडा ठेवायचा. यावर थोडं पाणी शिंपडायचं, कपडा ओला करून घ्यायचा. आता थालीपीठ थापून घेऊयात. तर हाताला आधी पाणी लावायचं आणि अशा प्रकारे बोटाने थालीपीठ बनवून घ्यायचं.
काठाकाठाने असं बोटाने थापून घ्यायचं, म्हणजे थालीपीठ मोठं होते. थालीपीठ असं थोडं पातळच बनवायचं. जाड बनवलं तर ते लवकर शिजत नाही आणि आतमध्ये कच्चं राहते. आणि खूप पातळही बनवायचं नाही, कडक होऊ शकते. त्यामुळे असं व्यवस्थित थालीपीठ बनवून घ्या. थालीपीठ असे छोटे बनवून घ्या किंवा मोठेही बनवू शकता. बऱ्याच ठिकाणी थालीपीठ खूप मोठे मोठे बनवतात, तर तुमच्या आवडीनुसार थालीपीठ बनवून घ्या. थालीपीठ बनवल्यानंतर त्याला असे 4-5 होल्स करून घ्या. यामुळे थालीपीठ चांगलं भाजलं जाते. आता हे थालीपीठ उचलताना कपडा असा दोन्ही साईडनी पकडायचा. हे थालीपीठ भाजून घेऊयात. त्यासाठी इथे गॅसवर मी तवा गरम करायला ठेवला होता. तव्याला आधी तेल लावून घ्यायचं. आता थालीपीठ तव्यावर सोडून दाखवते. हा कापड उचलून पूर्ण तव्यावर ठेवायचा आणि एका बाजूने दोन्ही हातांनी पकडून असा उचलून घ्यायचा. थालीपीठ तव्यावर सोडताना कधी कधी त्याचा आकार थोडा बदलतो, तर थालीपीठ बोटांनी असं थोडं पसरवून घ्या. थालीपीठ भाजण्यासाठी ॲल्युमिनियमचा किंवा असा लोखंडाचा तवा घ्या. पण शक्यतो हे थालीपीठ नॉनस्टिक तव्यावर बनवू नका. नॉनस्टिक तव्यावर थालीपीठाला इतका छान रंग येत नाही आणि चांगलं भाजलंही जात नाही. आता हे जे थालीपीठला होल्स केले होते यामध्ये तेल सोडायचं आणि हे थालीपीठ छान गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं. थालीपीठ भाजताना गॅसची फ्लेम मीडियम टू लो ठेवायची. हाय फ्लेमवर थालीपीठ भाजलं तर ते वरून भाजलं जाते, त्याला रंग चांगला येतो, पण ते आतमध्ये कच्चेच राहतात. त्यामुळे मध्यम आचेवरच हे थालीपीठ भाजून घ्या. थालीपीठ पलटून घेऊया. बघा छान रंग आला आहे. दोन्ही बाजूनी छान आलटून पलटून थालीपीठ खमंग भाजून घ्यायचं. तर इथे मी काही थालीपीठ बनवून घेतले आहेत. हे थालीपीठ बघा नरम आहे, खूप कडक झालं नाही. असेच थालीपीठ भाजून घ्यायचे, कडक यायला नको. हे गरम गरम थालीपीठ तुम्ही दह्यासोबत, लोणच्यासोबत किंवा कोणत्याही चटणीसोबत खाऊ शकता. एखाद्या दिवशी घरी भाजीला काही नसेल तर जेवणासाठी हे थालीपीठ बनवू शकता किंवा सकाळी नाश्त्याला बनवा, मुलांना टिफिनमध्ये देण्यासाठी बनवा. खूप छान लागतात. तर सगळ्यात आधी इथे मी एक मोठी वाटी पोहे घेतले आहे. कांद्या पोह्यासाठी जे मीडियम पोहे घेतो तेच पोहे घ्यायचे. हे पोहे आता 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे. पोहे मी धुवून घेतले, त्यातलं पाणी काढून घेतलं. आता यात आणखी थोडं पाणी घालायचं, यावर झाकण ठेवायचं आणि 15 मिनटं हे पोहे भिजत ठेवायचे. आता 15 मिनटानंतर पाहूया, पोहे चांगले मुरलेले आहे. आता हे हाताने असे स्मॅश करून घ्यायचे, अगदी बारीक करून घ्यायचे. तर 2-3 मिनटं पोहे हाताने मी मळून घेतले. आता यामध्ये एक छोटा बारीक चिरलेला कांदा घालायचा, थोडी शिमला मिरची बारीक कापून घालायची, अर्धा टोमॅटो घालायचं, त्यानंतर गाजर किसून घेतलं आहे आणि कोथिंबीर सुद्धा अगदी बारीक बारीक कापून घेतली. यामधल्या ज्या कोणत्या भाज्या तुमच्याकडे असेल त्या घाला. पत्ताकोबी असेल तर पत्ताकोबी सुद्धा घाला. हे भाज्यांचं प्रमाण मी मोजून घेतलं नाही आहे, अंदाजे थोड्या थोड्या भाज्या घ्यायच्या. थोडं चवीनुसार मीठ घालायचं. आता 2 चमचे तांदळाचे पीठ घ्यायचं. तांदळाच्या पिठामुळे ही रेसिपी छान खुसखुशीत होते. आणि पाव वाटी बेसन घ्यायचं. बेसन घातल्यामुळे ह्या रेसिपीला बाइंडिंग चांगली येते. आता हे सगळं व्यवस्थित मळून घ्यायचं, याचा गोळा करायचा. आता थोडं थोडं पाणी घालून हे असं मऊ मळून घ्यायचं. आणखी थोडं पाणी घालून घेऊया. बघा अशा प्रकारे हे पीठ मळून घ्यायचं आणि एक गोळा घेऊन अशा प्रकारे थापून बघायचा. खूप जास्त घट्ट नाही आणि खूप पातळही नाही. इकडे गॅसवर मी तवा गरम करायला ठेवला आहे. तव्यावर थोडं तेल घालून घ्यायचं. ह्या नाश्त्यासाठी आपल्याला खूप तेल लागत नाही, थोड्या तेलातच नाश्ता तयार होतो. आता 1 चमचा बॅटर घेऊन असं पसरवून घ्यायचं. एका वेळी असे छोटे छोटे हे तुम्ही 4-5 बनवू शकता. ह्या मिश्रणाचे तुम्ही मोठे मोठे उत्तप्पा सुद्धा बनवून घेऊ शकता, पण मी अशा प्रकारे छोटे छोटे बनवून घेतले आहे. यामुळे हे लवकर शिजतात आणि चवीलाही छान लागतात. आणि छोट्या मुलांना सुद्धा अशा प्रकारे आकार दिला की खायला ते आवडतात. याला तुम्ही पोह्याचे व्हेजिटेबल पॅनकेक म्हणू शकता. आता हे सगळे पलटून घ्यायचे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा चांगले भाजून घ्यायचे. गॅस मीडियम टू लो फ्लेमवरच ठेवायचा. 4-5 मिनटं हे चांगले भाजून घेतले. आता प्लेटमध्ये काढून घेऊयात. हा नाश्ता खूप छान कलरफुल दिसतो, पटकन तयार होतात. नेहमी पोहे खाण्याचा आपल्याला कंटाळा येतो, तर अशा प्रकारचा हा पोह्याचा नाश्ता बनवून बघा. पटकन तयार होतो, बनवायलाही सोपा आहे.
तर इथे मी ही मेथी स्वच्छ धुवून आणि निवडून घेतली आहे। मेथीला देठ ठेवायचे नाही, फक्त पानं घ्यायचे। अगदी बारीक कोवळी देठ असले तर चालेल। आता ही मेथी अगदी बारीक बारीक कापून घ्यायची। जेवढं शक्य होईल तेवढी मेथी अगदी बारीक बारीक कापून घ्या। तर पूर्ण मेथी मी चिरून घेतली। ही चिरलेली मेथी आता आपल्याला वाटीने मोजून घ्यायची आहे। तर मी ह्या वाटीने 1 वाटी मेथी मोजून घेतली। आता एका परातीमध्ये ही चिरलेली मेथी घ्यायची। ज्या वाटीने मेथी मोजून घेतली त्याच वाटीने 1.5 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं। यातच पाव वाटी बेसन पीठ घ्यायचं। बेसन पीठ घातल्यामुळे ही रेसिपी छान खमंग होते। त्यानंतर 1 चमचा तांदळाचं पीठ घ्यायचं। तांदळाच्या पिठामुळे रेसिपी छान खुसखुशीत होते। आता यात काही मसाले घालायचे आहेत। तर अर्धा चमचा मी ओवा घेतला आहे। त्यानंतर 2 ते 3 चमचे तीळ घ्यायचे, पाव चमचा जिरेपूड, अर्धा चमचा धनेपूड, अर्धा चमचा लाल तिखट घालायचं, पाव चमचा हळद, अर्धा चमचा साखर घालायची। साखर घातल्यामुळे रेसिपीला रंग छान येतो। त्यानंतर थोडासा हिंग आणि चवीनुसार मीठ घालायचं आणि हे सगळे मसाले आणि पीठ मेथीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं की यात 2 चमचे तेल घालायचं। 2-3 मिनिटं मी तेल पिठाला चांगलं सोडून घेतलं। आता यात थोडं पाणी घालून पीठ भिजवून घ्यायचं। घट्टच पीठ भिजवायचं आहे, खूप सैल भिजवू नका। बघा अशा प्रकारे मी थोडं घट्ट पीठ मळून घेतलं। आता यावर झाकण ठेवायचं आणि 15 मिनिटं पीठ मुरू द्यायचं। याची आपण छान मसाला पुरी बनवणार आहोत। 15 मिनिटांनंतर पाहूया, पीठ थोडं मऊ झालं आहे, त्यामुळेच आपण आधी थोडं घट्टच भिजून घेतलं होतं। आता पिठाचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे। आता एक गोळा घेऊन लाटून घ्यायचा। पुरी लाटताना पुरीला थोडं पीठ लावा किंवा तेल लावूनही लाटून घेऊ शकता। पुरी लाटताना ती अशी आधी काठाकाठाने लाटून घ्यायची आणि खूप जाड लाटायची नाही आणि खूप पातळी नको। बघा अशा प्रकारे मीडियम आकारामध्ये पुऱ्या लाटून घ्या। पुऱ्या खूप पातळ लाटल्या तर ते इतके फुगत नाही, त्यामुळे थोड्या जाडच लाटा। सगळ्या पुऱ्या अशा एकाच वेळी लाटून ठेवा, यामुळे पुऱ्या थोड्या सुकतात आणि मग तळताना त्या छान फुगतात। पुरी तेलात तळताना इथे एक टिप्स लक्षात ठेवायची। हा वरचा लाटलेला जो भाग असतो हा तेलात वरच ठेवायचा आणि हा खालचा भाग तेलात सोडायचा, यामुळे पुरी छान टम्म फुगते। तर आता ह्या पुऱ्या आपण तळून घेऊयात। त्यासाठी इथे गॅसवर मी आधीच तेल गरम करायला ठेवलं होतं। पुरी तळण्यासाठी तेल चांगलं कडकडीत गरम असलं पाहिजे। तेल चांगलं तापलेलं आहे, तर पुरी तळून दाखवते। पुरी तेलात सोडल्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम करायची आणि पुरीला वरच्या बाजूनी असं मध्ये मध्ये झाऱ्याने दाबायचं, यामुळे पुरी छान टम्म फुगते। पुऱ्या तेलात तळताना त्या सारख्या सारख्या पलटवायच्या नाही, एका बाजूनी एकच वेळा तळून घ्यायची, पलटून दुसऱ्या बाजूनी तळून घ्या। पुऱ्या जर सारख्या सारख्या तेलात पलटवल्या तर त्या तेलकट होतात। दोन्ही बाजूनी पुरी छान तळल्या गेली आहे, काढून घेऊया। आणखी एक पुरी तळून दाखवते। बघा ही पुरी सुद्धा छान फुगली आहे, पण एका बाजूनी एकदाच तळून घ्या, सारखी सारखी पुरी तेलात पलटवू नका। तर इथे मी 4-5 पुऱ्या तळून घेतल्या। बघा सगळ्या पुऱ्या टम्म फुगल्या। ह्या पुऱ्या थंड झालेल्या आहेत तरी सुद्धा फुगलेल्याच आहेत। खूप वेळपर्यंत ह्या पुऱ्या अशाच फुगलेल्या राहतात आणि मस्त खुसखुशीत होतात। ह्या मेथीच्या पुऱ्या 3 ते 4 दिवस टिकतात, खूप छान लागतात। तर आता हिवाळ्यामध्ये भरपूर मेथी असते, स्वस्त असते, तर अशा प्रकारे मेथीच्या पुऱ्या बनवून बघा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, त्याचसोबत आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा।